पुसद वन विभाग नेहमीच विविध प्रश्नांनी गजबजलेले आज पुन्हा जे वन मजूर आहेत ते धडक मोर्चा घेऊन वन विभागाकडे आलेले आहे। आता त्यांच्या मागण्या काय, महत्वाचं म्हणजे एक बॅनर यामध्ये मोठ्या प्रमाणावर झळकत आहे, ते म्हणजे वन मजूर कामगारांचा अधिकाऱ्यांचे बंगल्यावर वापर बंद करावा। आणि असे बरेच आपण बघत आहे की जे बॅनर आहे या ठिकाणी त्यांनी फलक आणलेले आहे। आता ही संपूर्ण बाब संपूर्ण विषय जे दादा आहेत त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ, त्यांचं नाव जाणून घेऊ आणि आजचं औचित्य नेमकं काय, या ठिकाणी ते एवढे कामगार घेऊन का आले हे संपूर्ण बाब आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ। दादा तुमचं नाव सांगा। माझं नाव पंजाब भोकरे, अध्यक्ष राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी वनसेवक संघ नागपूर। आणि या संघटनेचं नेटवर्क पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। हे सरकारमान्य संघटना आहे आणि या संघटनेकडून एप्रिलमध्ये उपवन संरक्षक पुसद यांना निवेदन दिलं होतं। 4 महिने गेले, त्यांनी मीटिंगसाठी वेळ दिला नाही। त्यांना मग जबरदस्ती केली, तेव्हा त्यांनी जुलैमध्ये मीटिंगसाठी वेळ दिला आणि तेव्हापासून आजपर्यंत एवढे 5-7 महिने लोटून गेले, त्यांनी अजूनही उत्तर कॉपी दिलेलं नाही। आणि विशेष म्हणजे या पुसद वन विभागामध्ये जे काही 5-7 रेंजेस आहे, त्या रेंजेसमध्ये जे सरकारच्या योजना राबवल्या जात आहे, त्या योजना कामावर जे मनुष्यबळानं कामं करून घ्यायचे आहे, जसे रोजंदारीचे वनमजूर यांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जाते। सरकारचा GR आहे की या लोकांना दर महिन्याला पगार करायचा आहे, परंतु ते शासन निर्णय डावलून हे वन परिक्षेत्र अधिकारी यांना कामावर लावून घेतात। आणि त्या GR मध्ये अशी अट आहे की यांना जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत मजूर कामावर लावून घ्यायचे नाही। म्हणजे असे असतानाही त्या शासन निर्णयाला डावलून हे वनपरिक्षेत्र अधिकारी मजूर कामावर लावून घेतात आणि 5-5, 7-7 महिने त्या मजुरांचे पगार थकीत होतात। त्या कारणामुळे या मजुरांना घर प्रपंच कसा चालवावा, आपल्या घरगृहस्थी समस्या आहे त्या कशा सोडवण्या हे कठीण होत आहे। नियमानुसार या कामगार लोकांचे दर महिन्याला हजेरी पत्रक, ज्याला आपण मास्टर रोल म्हणतो, ते भरायला पाहिजे, नियम आहे। परंतु या वन परिक्षेत्रामध्ये आरएफओ लोक आणि त्यांचे वनरक्षक हे त्या लोकांचे, या वनमजूर लोकांचे मास्टर रोल भरत नाही। दुसरं एक असं आहे की या लोकांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार करणं हे आवश्यक आहे। सर्व नियमाप्रमाणे बाबी आहे। नागपूरच्या PCCF ऑफिसकडून, यवतमाळ सर्कलकडून उपवन संरक्षक पुसद यांच्यापर्यंत सर्व पत्रव्यवहार आलेला आहे। असं असतानाही यांनी मजुरांचे मास्टर रोल भरत नाही, मजुरांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार करत नाही। त्यानंतर शासनाने 12 जुलै 2024ला एक पत्र काढलं की 94 मध्ये आणि 12 मध्ये जे लोक कायम होण्यासाठी सुटलेले आहे, ज्यांनी रोहयोचे दिवस काम केलेले आहे, तर गव्हर्नमेंटने या लोकांची माहिती मागवलेली आहे की योजनेत तर आणि रोहयोमध्ये कामं केलेले आहे, त्या लोकांची माहिती शासनाला पाठवा। आतापर्यंत 17 रिमाइंडर झाले तरी उपवन संरक्षक पुसद यांनी माहिती पाठवलेली नाही। हे माहिती का पाठवत नाही, कामगार लोकांचे मास्टर का भरत नाही, दर महिन्याला पगार का करत नाही, आणि जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना या लोकांनी कामावरून बंद केलेला आहे नियमबाह्यपणे। आणि नवीन लोक, आपापले नातेवाईक मित्रमंडळी या लोकांनी कामावर घेतलेला आहे। म्हणजे नवीन लोक तुम्ही कामावर घेता, हा मनमर्जीपणाचा यांचा सर्व प्रकार आहे। हा मनमर्जीपणाचा प्रकार सर्व आता इथून बंद करण्याचे सर्व या संघटनेचे प्रयत्न आहे। सरकारचा GR आहे की जंगलामध्ये वन संरक्षण, वन संवर्धन, वन्य प्राणी संवर्धन या कामासाठी हा वर्कर कामावर असतो, परंतु या लोकांच्या सेवा छुप्या पद्धतीनं वन अधिकारी बंगल्यावर करून घेतात, बंगल्यावर वापर करतात। काही असे अधिकारी आहे की घरकामासाठी त्याचा वापर करतात। शासनाचे 2 सर्क्युलर आहे की वन अधिकाऱ्यांनी या कामगारांचा वापर फक्त सरकारी कामासाठी करायचा आहे, घर कामासाठी या वापर करायचा नाही। असं असतानाही हे प्रकार होत आहे, याला प्रतिबंध बसला पाहिजे आणि जे ज्येष्ठ लोक आहे त्यांना कामावर घेतलं पाहिजे। मागच्या वेळेस मीटिंगमध्ये या उपवन संरक्षक पुसद यांनी सांगितलं होतं की या कामगार लोकांच्या सेवा ज्येष्ठता याद्या बनत नाही, पण याच वन विभागाच्या सेवा ज्येष्ठता यादी यापूर्वी जे उपवन संरक्षक होते त्यांनी तयार केलेल्या होत्या।
ते सर्व पुरावे माझ्याकडे आहे. म्हणजे तुमच्याच डिव्हिजननी सेवा ज्येष्ठता याद्या तयार केल्या, मग तुम्ही का नाही बनवत? नियमाप्रमाणे आहे ते बनवायला पाहिजे. 3,339 लोकांची जी माहिती आहे रोहयोची, ती त्यांनी लवकरात लवकर पाठवायला पाहिजे. सर्व माहिती ऑलरेडी या मजूर लोकांनी या रेंज कार्यालयामध्ये बसून पुराणे 10-10, 15-15 वर्षाचे गट्टे काढून या लोकांनी माहिती तयार केलेली आहे. ती माहिती डिव्हिजनमध्ये आज टेबलवर पडलेली आहे. मग असे असतानाही त्या लोकांची अंतिम यादी तयार करून ते रेकॉर्ड यवतमाळ सर्कलला का पाठवल्या जात नाही, याचं उत्तर उपवन संरक्षक पुसद यांनी द्यावं. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला आहे की अधिकाऱ्यांच्या घरी वनमजूर कामाला येतात, त्या अधिकाऱ्यांचं नाव वगैरे सांगू शकता का आम्हाला, किंवा नाही. त्यांची पोस्ट सांगू शकता का? हा प्रकार आहे उपवन संरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी. कोणाचं नाव घेण्याचा प्रश्न येत नाही. ते शासकीय सेवक आहे. त्यांनी कामगारांच्या सेवा शासकीय कामासाठी घ्यावा. घर बंगल्यावर त्या लोकांच्या कामासाठी सेवा घेण्यात येऊ नये, सरकारची सर्क्युलर आहे. या ठिकाणी आज किती मजूर आपल्या हक्काच्या मागण्या मागण्यासाठी आलेले आहेत? या उपवन संरक्षक विभागामध्ये जे काही 5-7 रेंजेस आहे, त्या रेंजेसमध्ये जवळपास 150 ते 200 कामगार कामावर आहे. आलट पालट ते लावतात. शासनाचा एक GR आहे की 3 महिन्याच्या वर या कामगारांना कामावर ठेवू नये. त्या अटीचा अर्थ असा आहे की या लोकांना गॅप द्यायचा आहे. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी काय करतात की 3 महिने कामावर त्याच व्यक्तीला ठेवतात आणि नंतर त्या कामगाराला सांगितलं जातं की आता तुझ्या नावानं पगार काढता येत नाही, तू दुसरं कोणाचं नाव दे. मग ते लोक दुसऱ्या कोणाचं तरी नाव देतात, जो व्यक्ती तुमच्या फील्डमध्ये कामाला कधीही आलेला नाही, त्यानं जंगल कुठे आहे काय आहे हे कधीही पाहिलेलं नाही. मग त्या लोकांच्या बँक अकाउंटमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी हे पगार कसे काय जमा करतात? हे सर्व नियमबाह्य काम आहे. हे नियमबाह्य जे काम आहे हे सर्व बंद झालेले पाहिजे. असं जर कोणी जे नियमबाह्य अधिकारी काम करत आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे हे वरिष्ठ अधिकाऱ्याचं काम आहे. ते का नाही करत? या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकारच्या जेवढ्या योजना राबत आहे त्या योजनामध्ये जे जे भ्रष्टाचार झालेले आहे ते भ्रष्टाचार यापुढे ते शोधून काढायचे आणि असे भ्रष्टाचाराचे प्रकार कोणी कोणी केलेले आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यासाठी मग चाहे इथून 2 वर्ष लागो का 3 वर्ष लागो. आज एका पानाची फाईल असेल ते 200 पानाची फाईल का होत नाही, पण तो छडा या संघटनेकडून लावून त्या अधिकारी, मग तो अधिकारी असो कोणताही अशी अधिकारी असो, मोठा असो लहान असो का कर्मचारी असो, जो त्याच्यामध्ये दोषी आढळला त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होईल. आणि त्यानं खूप मोठा घोटाळा केला असेल तर तो निलंबनासाठी सुद्धा पात्र ठरेल. अशा प्रकारची कार्यवाही या संघटनेकडून करण्यात येणार आहे. आता आपण बघितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे वनमजूर आहे ते आलेले आहे आणि त्यांच्या ग्राह्य मागण्या आपण ऐकून सुद्धा घेतलेल्या आहे. बऱ्याच जे धक्कादायक बाब सुद्धा दादांच्या माध्यमातून समोर आले आहे. नक्कीच आता ते जे संबंधित अधिकारी आहे यांच्याशी चर्चा करणार असून त्यानंतरच आता काय तोडगा निघेल याकडेही आपलं लक्ष राहणार आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.